मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. काही सकाळ झालेली आहे आणि तुम्ही तर सर्वांनी बघितलं असेल की इकॉनॉमिकची मी प्रिपरेशन तर बाई केली तर आहे. बट बघूया आजचा पेपर कसा जातो. आणि मागचे मी फक्त मराठीचाच ब्लॉग टाकला, कारण की बाकीचे जे ब्लॉग होते ते मी नाही टाकले. आता मी इकॉनॉमिकचा टाकणार आहे आणि हा ब्लॉग पूर्ण तुम्ही नाही का शेवटपर्यंत बघा. तर चला माझा जाणार आहे कॉलेजला आणि टाईम वाईज 10 वाजत आले. जाऊया कॉलेजला आणि बघू सगळ्यांचा रिव्ह्यू. तर आज घेईन मी पण पूर्ण ब्लॉग. तो गाईस आता मी कॉलेजला चाललेलो आहे. बट गाईस यार इकडनं जाताना नाही का काय बोलतात, एवढी धूर मारती कशामुळे? हे माझ्यासोबतच होतं का असं? आता जस्ट घरी चाललो आणि आजचा पेपर भाई फट गई. भाई आपका पेपर कैसे गया? बहुत बेकार गया भाई, कुछ भी नहीं लिखा भाई हमने। क्यों? लेकिन पासिंग मार्क्स तो लिखा रहेगा ना आपने? पासिंग मार्क भी नहीं लिखा भाई हमने। सबके गाइस इकोनॉमिक का पेपर भाई इंग्लिश के पेपर में सोपी ने वाटला गया है. अभी ये पेपर में वो लास्ट का डिटेल था 6 कितना 6 18 कुछ तो मार्क्स 6 12 मार्क्स 18 एक पे 8 था ना। 1 पे 8 था. तो उसमें से मैंने सिर्फ ना आधा पेज ही लिखा, उसके आगे में नहीं गया. अरे भाई एक आयटीचा पेपर असेल ते नाही का होणारे डायरेक्ट होळी झाल्यावर. होळीच्या नंतर भाई ती आयटी पेपर तेव्हाच होणार, नाही तर मग होळीच्या पहिले नाही तर होळीच्या नंतर 10-15 तारखेच्या आतच होणार, पण ते पण पेपर आयटीचा. सो गाईस आताच घरी आलेलो आहे आणि फ्रेश वगैरे झालो. मम्मीने तर परोठे बनवलेले आहे आणि भात आहे आणि डाळ आहे. तर तुम्ही आता तो जेवतो, मग तुम्हाला मी पेपर दाखवतो की भाई कसा पेपर आलता. सो गाईस आता मी तुम्हाला नाही का इकॉनॉमिकचा पेपर दाखवतो. सर्वात पहिले हे बघा, इकॉनॉमिकचा पेपर. हे सगळं पण चूज द करेक्ट ऑप्शन, हे पण सर्व गाईज सर्व घरी येऊन टिक केलेलं आहे. त्याच्यानंतर बघू शकतो क्वेश्चन नंबर 2चा ए, हे कारण की जिथं अलाउड नसतं गाईज. आणि गाईज तुम्ही कमेंटमध्ये सांगा की डिस्टिन्यूज कोणी लिहिले. मी तर फर्स्ट लिहिले त्याच्यानंतर सेकंड लिहिले आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 5thवालं लिहिले. डायरेक्ट टॅक्स अँड इनडायरेक्ट टॅक्स हे आलं लिहिलं. आणि गाईस ह्याच्यामध्ये हे मी सगळं नाही का गाईस रात्री 7 वाजता हे सगळं बघतो, कारण की हे सगळं येऊ शकतं. आणि क्वेश्चन नंबर 4 गिव्ह रिझन, क्वेश्चन नंबर 4 याच्यानंतर होतं हे क्वेश्चन नंबर 4 क्वेश्चन. आणि गाईस हे सगळे डब्बे मी नाही का रात्रीच बाई प्रिपेअर करून ठेवतो. मला माहिती हे सगळं येणार. आणि सगळे ग्राफ वगैरे जे होते ग्राफसुद्धा आहे. आणि हे तर गाईस हे तर हे होतं पॅसेजमधून लिहायचं होतं. पॅसेज हे बघा एवढा मोठा तेच पॅसेज वगैरेचं. व्हॉट इज द डिजिटल मार्केटिंग, मी तर बाई हे वाली लाईन टाकली डायरेक्ट फर्स्टवाली. आणि त्याच्यानंतर हे होतं डिटेल्स क्वेश्चन नंबर एनी 2 16 मार्काचं. हे गाईज ज्यांनी सोडलं असेल ना एक क्वेश्चन नंबर 6 16 मार्कापैकी 2 भेटणार. आणि ह्याच्यामध्ये जे आन्सर होते ते आन्सर मला 1 किंवा 1.5 का 2 पेजच्या तेच आन्सरच होते. डिटेल्स म्हणलं तर तेच त्यामध्ये भरून लिहावं लागेल. कल्याण से आगे ये पकड़ और किसको देगा पता है क्या? तेरी मम्मी को. मम्मी को नहीं देना, तो किसको दूँ? ओम के हाथ में देगा और उसको क्या बोलेगा? क्या? डब्बे के अंदर डाले. बस. हाँ अब घूम किया शादी में जाने का ही नहीं, फिर वो वाला सीन कर दूंगा नहीं तो. जर का तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा आणि एक सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तो आपण